नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राज चौरे, राजगुरु मंत्रालय आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपण जी चालू घडामोडींचा तुमचा जो डेली सेशन चालू केले आहे, त्यामध्ये आपण आज पुढचा पार्ट पाहणार आहोत. तर चला जास्त वेळ न घेता लगेच सुरुवात करूयात. तर पाहू शकता की हा आहे पहिला प्रश्न. नुकतेच पंतप्रधान मोदींना काय प्रश्न? नुकतेच पंतप्रधान मोदींना कोणता आहे? बितांग आदिपूर्ण या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. आता हा सन्मान जो आहे तो कोणत्या देशाचा सन्मान आहे? तर तो सन्मान आहे बघा इंडोनेशियाचा. ओके, कोणत्या देशाचा सन्मान आहे तो? इंडोनेशियाचा. आता सध्या जे आपले मोदी जे आहेत, आपले पीएम मोदी जे आहेत, सध्या कोणत्या देशाच्या दौऱ्यावरती आहेत? तर ते आहेत इंडोनेशियाचे. ओके, इंडोनेशियाच्या. आता इंडोनेशियाचा सर्वोच्च पुरस्कार कोणता? हे विचारलं जाऊ शकतं बरं. बितांग आदिपूर्ण. ओके, आता हा पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात आला आहे? तर हा पुरस्कार देण्यात आला आहे प्रोबोबो कोणाच्या हस्ते? व तो सुबियांतो. ओके, हे इंडोनेशियाचे राष्ट्रपती आहेत. आता मोदीजींना हा पुरस्कार जो भेटलेला आहे, हा कितव्या क्रमांकाचा पुरस्कार आहे? तर हा जो भेटलेला पुरस्कार आहे तो आहे 35व्या क्रमांकाचा. ओके, आता याआधी त्यांना बरेच पुरस्कार भेटलेले आहेत, पण आपण काय करूयात, आपण 31 पासून बघूयात बरं. 31, 32, 33, 34 आणि 35 होता इंडोनेशियाचा भेटलेला आहे. 31 क्रमांकाचा कोणता होता? तर तो भेटला होता स्वीडन या देशाचा. ओके, त्यानंतर भेटला होता बघा नॉर्वेचा. ओके, त्यानंतर स्लोवाकिया, त्यानंतर भेटला होता बघा 34वा सेशेल्सचा. ओके, चला आला लक्षात सर्वांच्या. घ्यायचा पुढचा प्रश्न. हे बघा, नुकतीच प्रशांत महासागरात JL3 या अणु क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणी केली आहे? उत्तर कोरिया, जपान, चीन, मलेशिया. कोणी केली आहे या परमाणु क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी? ती केली आहे चीन या देशाने. ओके, चला पाहायचा पुढचा प्रश्न. बघा, नुकतेच वन हेल्थ दृष्टिकोनांतर्गत राष्ट्रीय मॉक ड्रिल पशुजन्य युद्ध अभ्यास कोठे आयोजित करण्यात आले आहे? झारखंड, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. सांगा याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे बघा मध्य प्रदेशमध्ये. ओके, याचं उत्तर काय आहे? मध्य प्रदेशमध्ये. आता यामध्ये पाहायचं झालं तर हा कोणता अभ्यास आहे बघा? हा आहे बघा पशुजन्य युद्ध अभ्यास. आता तुम्हाला झुनोटिक डिसीज माहितीच असेल की प्राण्याकडून मानवांना होणारे आजार. ओके, आता ह्यामध्ये एमपी मध्ये बघा, एमपी मध्ये विदिशा नावाचं शहर आहे. ओके, तर ही किती मॉक ड्रिल आहे? ही 3rd राष्ट्रीय मॉक ड्रिल आहे. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला मंत्रालय विचारलं जाऊ शकते, कोणत्या मंत्रालयाद्वारे हा युद्ध अभ्यास आयोजित केलेला आहे? कोणते मंत्रालय यासाठी? मग मत्स्य पशुपालन डेअरी मंत्रालय. ओके, या मंत्रालयाद्वारे हा युद्ध सराव आयोजित करण्यात आलेला आहे. ओके, चला घ्यायचा पुढचा प्रश्न. पाहू शकता प्रश्न काय आहे? नुकतेच INS सुदर्शनीने कोणत्या देशात आयोजित लोकायन 2026 आणि सेल 250 समारंभात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे? आता हे जो कोणत्या आपल्या भारताचे प्रतिनिधित्व कुठे केले आहे? जे देशात लोकायन 2026 सेल 250 समारंभात, तर तुम्ही याचं पाहू शकता की याचं उत्तर आहे US मध्ये. ओके, कुठे केलं आहे? USA मध्ये. आता कोणी कोणी प्रतिनिधित्व केलं आहे त्याचं? तर त्यानं त्याचं प्रतिनिधित्व केलं आहे INS सुदर्शनीने. ओके, चला पाहायचा पुढचा प्रश्न. नुकतेच कॉमनवेल्थ शॉर्ट स्टोरी प्राइजने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? जमीर नजीर यांना, सुनील भारती मित्तल यांना, डॉक्टर बरखा सुब्बा यांना का परवीन शेख यांना? ओके, याचं उत्तर हे नाहीये, हे नाहीये, हे नाही. याचं उत्तर काय आहे मग? जमीर
नझीर यांना. ओके, काय उत्तर याचं? जमीर नझीर यांना. आता हा जो पुरस्कार भेटलेला आहे जमीर नझीर यांना. ओके, आता हे कोणत्या देशाचे आहेत? तर हे आहेत बघा त्रिनिदाद टोबॅगोचे. ओके, त्यांचे पूर्वज जे होते ते आपल्या बिहारचे ओके होते. आता म्हणजे जे पूर्वज जे होते आपले बिहारचे होते. सध्या ते कोणत्या देशाचे? ते त्रिनिदाद आणि टोबॅगोचे. ओके, चला. आता त्यांना कशासाठी भेटला आहे हा पुरस्कार? तर त्यांना भेटला आहे द सर्पेंट इन द ग्रो. ओके, या साहित्यासाठी त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. हा लिखित स्वरूपात असतो का साहित्य? तर नाही, लिखित स्वरूपात नसतं बरं, फक्त ऑनलाईन स्वरूपात असतं आहे. चला, पाहायचा पुढचा प्रश्न. पाहू शकता की नुकतीच जपानी माया चहाचे उत्पादन करण्याची घोषणा भारतातील पहिले राज्य कोणते आहे? ओडिसा, आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक. चला, याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे आसाम. ओके, आता आसामचं पाहायचं झालं तर आसाम सध्या आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत? हिमंत बिस्वा शर्मा. ओके, आता ही जी माचा चाय. ओके, आता ही मूळ चाय कुठलची आहे? तर ही जपानची आहे. आता याचं जे कमर्शियल उत्पन्न जे घेतलं जाणार आहे ते कमर्शियल उत्पन्न, याचं जे कमर्शियल उत्पन्न असणार आहे, कमर्शियल उत्पन्न ते कोणाद्वारे घेतलं जाणार आहे? तर ते घेतलं जाणार आहे आपल्या आसामद्वारे. ओके, बरं. आता भारतामध्ये पहिली चाय म्हणजे भारतात पहिलं चहा कोणती होती की जिला जीआय टॅग भेटला होता? भारतातली पहिली जीआय टॅग भेटणारी चहा ती कुठली होती? दार्जिलिंगची. ओके, कुठली होती? दार्जिलिंगची चाय. कधी भेटला होता तो? 2004 मध्ये. चला, आलं लक्षात? नुकतेच कोणत्या राज्यातील नॅचरल हिस्ट्री म्युझियमला भारताचे 21वे डेझिग्नेटेड रिपॉझिटरी म्हणून घोषित करण्यात आले आहे? मिझोरम, आसाम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश. याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे बघा मिझोरम. ओके, चला, काय उत्तर आहे याचं? मिझोरम. काय म्हणून घोषित केलं आहे? नॅचरल हिस्ट्री म्युझियम. कितवं म्हणून घोषित केलं आहे? तर ते 21वे. ओके, लक्षात सर्वांच्या? अदानी डिफेन्स दक्षिण आशियातील सर्वात मोठे खाजगी क्षेत्रातील क्षेपणास्त्र निर्मिती केंद्र कोठे विकसित करणार आहे? बघा, खाजगी क्षेत्रातील. बरं, आता हे खाजगी क्षेत्रातील क्षेपणास्त्र निर्मिती केंद्र कोठे करणार आहे सांगा? कोठे विकसित करणार आहे? हे करणार आहे ते मध्य प्रदेशमध्ये. ओके, आता हे मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशमध्ये कुठं? तर ते ठिकाण आहे बघा शिवपूरमध्ये. ओके, आता यासाठी 250 करोड रुपये ओके गुंतवणूक केली आहे त्यांनी. ओके, नुकतेच पंतप्रधान चहा श्रमिक प्रोत्साहन योजनेला कोणी मंजुरी दिली आहे? त्रिपुरा, आसाम, पश्चिम बंगाल, मणिपूर. तर कोणी मंजुरी दिली आहे यासाठी? यासाठी मंजुरी दिली आहे बघा पश्चिम बंगालने. ओके, आता यामध्ये केंद्र सरकारने चहा श्रमिक प्रोत्साहन योजना ओके राबवली आहे. आता ही योजना राबवण्यामागचं मुख्य उद्देश काय आहे? ते कुठे राबवले ते बघू आधी. कुठे? वेस्ट बेंगॉलमध्ये. ओके, आता यामुळे काय करणार? जे चाय श्रमिक जे आहेत म्हणजे चहाच्या मळ्यामध्ये काम करणारे वगैरे लोक जे आहेत समजा रोजगारीत लोक, तर त्यांच्यासाठी चांगली शिक्षा म्हणजे चांगले शिक्षण, त्यांचे चांगले आरोग्य आणि त्यांचा म्हणजे पूर्ण विकास. ओके, पूर्ण विकास इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे सगळ्या गोष्टी
विकसित करण्यासाठी पंतप्रधान चहा श्रमिक प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे बरं पश्चिम बंगालला आता नुकतीच. चला पुढचा प्रश्न पाहू शकता तुम्ही. हा, नुकतीच SC/ST महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोणती दक्षयानी बरं का, दक्षयानी योजना कोणी सुरू केली आहे? तर आपण संविधान सभेमध्ये पाहिलेल्या आहेत ह्या. एकमेव महिला होत्या SC समाजात. ओके. ग्रॅज्युएशन पूर्ण करणाऱ्या SC समाजातील पहिल्या महिला आहेत बरं ह्या संविधान सभेवर जाणाऱ्या पण. आता याचं उत्तर काय आहे बघा. प्रश्न काय आहे? नुकतीच SC/ST महिलांच्या, SC/ST म्हणजे काय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती महिलांच्या सक्षमीकरणासाठी दक्षिण योजना कोणी सुरू केली आहे? कर्नाटक, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू. उत्तर काय आहे? केरळ. ओके. म्हणजेच आता नवीन काय याचं नाव, तर केरळम. येथे कलम 3चा वापर केलेला आहे. आपल्या राज्यघटनेतील कलम 3चा वापर करून केरळचं केरळ नाव केलं आहे. आता याच्यामध्ये जे सेल्फ हेल्प ग्रुप असतात, स्वयं सहायता ग्रुप जे असतात, यांना मदत करून यांच्याद्वारे यांचा आर्थिक सामाजिक विकास घडून आणण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. ओके. आणि यांचं सक्षमीकरण करण्यासाठी. लक्ष सर्वांच्या कोणतं? केरळ. चला, अशा प्रकारे मित्रांनो आपण डेली करंट अपडेट मध्ये आपले रोजचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते पाहिलेले आहेत. अशा डेली लेक्चरसाठी आणि महत्त्वपूर्ण अपडेटसाठी फॉलो आणि शेअर करा आपल्या राजगुरु मंत्रा या YouTube चॅनलला. धन्यवाद.